जय श्री स्वामीनारायण. तुमचं स्वागत आहे आमच्या पल्लवी धांडे या यूट्यूब चॅनलमध्ये. जय स्वामीनारायण. तर आज मी घेतलेला आहे एक फॅब्रिक आणि कॉटनचा आहे, एकदम छान आणि सुंदर. आणि मला त्याचं माप घ्यायचं आहे. कंबरची उंची आहे 15 इंच, त्याच्यामध्ये 1+ ॲड केलं 16 इंच आणि छातीचा 1/4 अधिक 2 इंच. ओके. तर पूर्ण माप घेतले असता आणि बॉक्स रेडी केला. तर मी 3 इंच इतका गळारुंदी घेतलेली आहे कंटिन्यू, आणि 7.5 इंचाची शोल्डर आणि 7.5 इंचाचं काखुली, आणि असंच्या असं मी कट करून घेतलेलं आहे. माप समजलेले नसतील तर परत सांगते. टोटल लेंथ घेतलेली आहे 15 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड केलं. गळारुंदी 3 इंच, शोल्डर 7.5 इंच आणि काखुली 7.5 इंच. जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढीच काखुली घेतो, आणि पुढच्या भागाचा वेगळा आणि मागच्या भागाचं वेगळं हे सेपरेशन करून घेतलेलं आहे. आणि तसंच्या तसं मी ड्रॉ करून ते पूर्ण कटिंग करून घेऊन त्याला पार्ट वेगळे वेगळे केलेले आहे. ओके. तर आता हे झालेलं आहे फ्रंट आणि एक झालेलं आहे बॅक. ओके. तर आता आपलं हे पूर्ण रेडी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की जी क्रॉस लाईन दिली आहे, क्रॉस लाईन कमरेची जी आहे त्याच्यानुसार जर आपण नाही दिलं तर तिथं आपलं लाईन जी असते ती प्रॉपर कमरेची खाली पडत असते. तर ती कट करून घेतली. आता मला लावायचा आहे खालचा घेर. त्याच्या आधी मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. खालचा जो घेर आहे तो तर आपल्याला अंदाजे घ्यायचा असतो, जितका लावायचा तितका. आणि बाही बघा तुम्ही अशी घेतलेली आहे आणि अंदाजेच घेतलेली आहे. डिझाईन तुम्ही बघितलीच. आणि आता आपण कटिंग जशी केली तशी स्टिचिंगसुद्धा आपण करून घेऊ. आणि सोप्या पद्धतीनं मी अस्तर लावत असते, एकदम सोप्या आणि सोप्या पद्धतीने. ओके. आता एक घेतलेला आहे पार्ट, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे, आणि ओरिजिनल कपडा जो आहे तो सुद्धा एकमेकावरती ठेवून घेतलेला आहे. आणि फ्रंटचा आकार आहे तर त्याच्यासाठी मला 3 इंच रुंदी आणि 5 इंचाचा गळा घेणार आहे, कारण मला गळा छोटाच घ्यायचा होता. आणि तो गळा मी पूर्ण असा 5 इंचाचा कट करून घेणार आहे. ओके. 3 इंच रुंदी आणि 5 इंचाचा गळा. ओके. तर कपड्यावरती, अस्तराच्या कपड्यावरती उलटा ठेवला आणि तसाच्या तसं मी त्याला स्टिचिंग करून घेणार आहे. आणि स्टिचिंग करून घेतल्यानंतर त्याला आतमधलं जो मटेरियल आहे ते हातोहात कट करून घेतलेलं आहे. आणि ते कट करून आता त्याला नॉचिंगसुद्धा करून त्याला आपण दुसऱ्या बाजूने उलटवूनसुद्धा घेणार आहे. ओके. असंच्या असं उलटवून घेतलं. उलटवून झाल्यानंतर त्याला आपण दाब शिलाई किंवा प्रेशर फूट शिलाई अशी सुद्धा म्हणतो, तर ती शिलाई आपण टाकून घेतलेली आहे. ओके. आणि एकदम सोप्या पद्धतीने हा गळा तयार झालेला आहे. आणि जे मार्जिन आहे ते आपल्याला अस्तरला टच करायचं होतं, म्हणून जसंच्या तसं आपण जो कपडावरती येतो आहे कपडा, तसंच्या तसं आपण शिलाई करून घेत आहे. आणि ताणून शिलाई न मारता एकदम व्यवस्थित हात ठेवून शिलाई करून घ्यायची आहे कंप्लीट. आणि आता जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपण पूर्ण गोल गोल चारही बाजूचं कट करून घेणार आहे. ओके. आणि हे पूर्ण कट झाल्यानंतर कपड्याला फिनिशिंग येईल ती वेगळीच. ओके. तर आता आपल्याला करायचं आहे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथं अर्धा इंच ते पाऊण इंचाचा आपल्याला डास तयार करायचा आहे, कारण की फ्रंट साईडला आपण कटोरीच्या सारखं करणार आहे. त्याच्यासाठी मला पाऊण इंचाचं म्हणजे 0.75 इंच इतकं मार्जिन ठेवायचं आहे. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता इथं कटोरीचा भाग आलेला आहे थोडासा. ओके. तर चेस्टचा जो भाग आहे आपल्या तो व्यवस्थित तिथं बसून जातो. ओके. तर आता बॅक साईडचं जे आहे ते बॅक साईडचं याच्यावरती घ्यायचं आहे अस्तर, आणि तसंच करायचं आहे. 3 इंचाचा गळारुंदी घेतली आणि अर्धा इंचाचा गळा घेतला आहे, कारण मला अर्धा इंचाचा जो गळा आहे तो कॉलरचा बनवायचा आहे बॅक साईडचा. तर मी जसंच्या तसं ॲज इट इज ठेवलेलं आहे आणि ते पूर्ण पॅकअप करून घेतलेलं होतं. आणि पॅकअप झाल्यानंतर आता शोल्डर मी टच करून घेणार आहे. ओके. आता मागच्या वेळेस आपण पुढच्या गळ्याला कसं उलटवून केलं होतं तसं या गळ्याला केलेलं नाही, कारण की आपल्याला डायरेक्टली आता कॉलर अटॅच करायची आहे, त्याच्यामुळे तर काही टेन्शनच नाही. अगोदर तर शोल्डर दोघी पण मी मॅच करून व्यवस्थित प्रॉपर शिलाई करून घेतलेली आहे. आणि डबल शिलाई करून त्याला याचं सेंटर करणार आहे. मागचा जो गळा आहे त्याचा सेंटर करून घेऊ. आणि सेंटर केल्यानंतर आपल्याला किती इंचाची पाहिजे आहे त्याच्यानुसार आपण ते करणार आहे, मोजून घेऊ. आणि मला
फक्त अर्धी कॉलर पाहिजे आहे, म्हणजे हाफ कॉलर म्हणतो आपण त्याला. आणि 6 इंचाची होती तर मी 6.5 इंचाचं माप घेऊन त्याला व्यवस्थित प्रॉपर कपडा घेतला आणि त्याला जॉईन करून घेतला. अखंड नसला तर जॉईन करून घ्यायचा. आता डबल कपडा होता तर मी त्याला असाच फोल्ड करून घेतला. एक बाजू शिवून घेतली, दुसरी बाजू पण शिवून घेतली आणि अशीच्या अशी आता मी उलटवून घेणार आहे. उलटवल्यानंतर तुम्ही बघू शकता एक पट्टा तयार झालेला आहे फ्रंट आणि बॅक साईडने दोघी पण सारखा. आणि असंच्या असं मला या भागावरती ठेवायचं आहे जिथं आपण सेंटर पार्टिशनचं केलं होतं. आणि सेंटरवरून शिलाई कॉलरच्या या बाजूला आणि त्या सेंटरपासून कॉलरची शिलाई त्या बाजूला अशी काढायची आहे. तर मी प्रॉपर करून घेतलेली आहे तशीच्या तशी आणि सेकंड बाजूसुद्धा तशीच्या तशी त्याला लावून घेतलेली आहे. ओके, एकदम सोप्या पद्धतीने कॉलर अटॅच केलेली आहे. ज्यांना समजलं त्यांनी लाईक शेअर कॉमेंट करायला नक्की विसरू नका. ओके, आणि आता अशीच्या अशी आपल्याला उलटवून घ्यायची आहे. आणि जितकी शिलाई आपण खालच्या मार्जिनमध्ये जाऊ दिली आहे तितकी शिलाई आपल्याला आता वरच्या कपड्याला सुद्धा तितकीच जाऊ द्यायची आहे. ओके, तर व्यवस्थित प्रॉपर ताणून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. आणि फक्त 5 इंच इतका कपडा मी शिलाईमध्ये घेतलेला होता, तर तितकाच कपडा आपल्याला इथं वाकवून घ्यायचा आहे, म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून प्रॉपर शिलाई येऊन जाईल आणि कॉलरसुद्धा खूप छान दिसेल. आणि कॉलर तुम्ही बघू शकता, कॉलर एकदम सुंदर झालेली आहे. ओके, आता बघा एक्स्ट्राचा जो कपडा होता दोरा होता तो मी कट करून घेतलेला आहे. ओके, आणि तुम्ही बघू शकता की त्याचा जे लुक आहे ते एकदम छान आणि सुंदर आलेलं आहे. ओके, तर आता आपल्याला करायचं आहे फ्रंट आणि बॅक साईडला जॉईन करून बाही रेडी करायची आहे. तर बाहीसाठी मी कपडा घेतलेला होता बघा, अर्धा मीटर तर कपडा बाहीसाठीच लागून गेलेला आहे, पण एकदम छान लागलेला आहे. आता मी सुरुवातीपासून शिलाई करते आहे आणि कधी पण आपण बाहीचा जो सेंटर असतो तो करून घ्यायचा. आणि उरलेल्या कपड्याच्या मला बारीक अशा मिऱ्या टाकायच्या होत्या, तर मी सुईच्या साहाय्याने मिऱ्या टाकून घेणार आहे. ओके, आणि मिऱ्या टाकल्यानंतर बाहीची जी फिनिशिंग असते ती खूप छान आणि सुंदर येते. आणि तुम्ही आधीसुद्धा मशीनवरती शिलाई टाकू शकता आणि त्याच्यानंतर फिटिंग करू शकता, पण मी आता याच्यावरती करून टाकलेली आहे. आणि दुसरी बाही जी अटॅच करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन की आधी टचअप कसं करता. आता मला खालच्या बाजूने पट्टी लावायची आहे, तर कपडा शिधा ठेवला आणि त्याच्यावरतून सुद्धा जो कपडा आहे बाहीचा तो सुद्धा शिधा ठेवला, म्हणजे उलटवल्यानंतर जो कपडा आहे उलटा तो आतल्या बाजूने जाईल आणि वरच्या बाजूने हा शिधा कपडा येईल. ओके, तर बाही अशी मी फिट करून घेतलेली आहे आणि उरलेलं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घेतलेलं आहे. आणि प्रॉपर बाहीचा आकार तुम्ही बघू शकता. आता आपल्याला लावायची आहे दुसऱ्या बाजूला स्लीव्ज. तर आता ही सोपी पद्धत आहे. तर बघा, आधी मिऱ्या करून घ्यायच्या जितक्या एक्स्ट्राचा आहे कपडा तितक्या, आणि त्याच्यानंतर आपण अटॅच करायचा आहे खालचा कपडा. शिधा कपडा ठेवून त्याच्यावरती शिधा कपडा ठेवायचा आणि असं शिधा कपडा कट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर त्याचं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते पण आपण कट करून घ्यायचं आणि फोल्ड करून आपण स्लीव्स रेडी करून घ्यायची आहे, जेणेकरून खालचा जो कपडा आहे ओरिजिनल तो वरती येतो. ओके, एक्स्ट्राचं मार्जिन कट केलं, त्याच्यानंतर स्लीव्सची जी फिटिंग आहे ती तुम्ही बघू शकता आणि किती प्रॉपर इथं आलेली आहे. सेंटर मार्जिन ठेवलेलं आहे. सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे जर लावलं तर एकदम सोप्या पद्धतीने तुमचं फिटिंग आणि फिनिशिंग येऊ शकते. ओके, आणि डबल शिलाईसुद्धा मी केलेली आहे. आणि आता ही झालेली आहे कंप्लीट. आता याच्यानुसार आता आपल्याला कमरेला लावायचं आहे घेर. तर घेर लावायच्या अगोदर आपल्याला अस्तर अटॅच करायचं आहे. त्याच्यानंतर रिफल जे म्हणजे कमरेला जो आपण लावणार आहे घेर, तो घेर अगोदर रेडी करायचा आहे. पण त्याच्या आधी मला इथं बेल्ट लावायचा होता कमरेला, कारण की वरचा जो कमरेचा जो भाग आहे तो कमी पडत होता आणि तो बिलकुल पोटावरती येत होता, तर मला एवढं आवडत नव्हतं. आणि बिलकुल छातीच्या खाली एवढाच भाग येत होता, तर मला तेवढं आवडलं नाही. तर मी काय केलं, एवढा पट्टा तयार केला, त्या पट्ट्याला अस्तर लावलं, त्याला बेल्ट लावले आणि बेल्ट तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित असे बेल्ट तयार केले. आणि त्या बेल्टमध्ये मला एक लॉंग बेल्ट असतो बघा बांधायचा, तो बेल्ट रेडी केला आणि मी त्याला तिथं अटॅच करणार आहे. ओके, तर आता छोटे जे आपण हे बेल्ट तयार करणार आहे ते तिथं मी पुरवणार आहे. ओके,
मी आता हा पूर्णच्या पूर्ण कमरेच्या भागावरती हा अटॅच करणार आहे आणि त्याचं सेंटर पार्टिशन केलं, कमरेचं सेंटर पार्टिशन केलं आणि याला असं ठेवून मी फिक्स करून घेतलं आणि उरलेलं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घेतलं. दुसऱ्या बाजूचं सुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते सुद्धा मी कट करून घेतलं आणि याला दाब शिलाई टाकून घेतली. दाब शिलाई झाल्यानंतर दुसरा पार्ट होता तो सुद्धा मी असाच अटॅच केला आणि त्याला सुद्धा असं मी पॅकअप करून घेतलेला आहे. ओके, तर बघा दुसऱ्याचं घेतलं, दुसरा पार्ट घेतला आणि तसाच अटॅच करून घेतला जेणेकरून वरती खालती व्हायला नको म्हणून सेंटर पार्टिशन केलं, एक्स्ट्राचं मार्जिन कट केलं, दुसरं एक्स्ट्राचं मार्जिन कट केलं आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती मी दाब शिलाई सुद्धा देऊन दिली. ओके, आणि दाब शिलाई दिल्यानंतर आता मला लावायचं होतं अस्तर आणि अस्तरावरती लावायचा होता घेर. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 2 मीटर अस्तर आणि खालचा जो घेर आहे तो 3 मीटरचा आहे. असंच्या असं तर खालचा कपडा जास्ती वरचा कपडा कमी, त्याच्यासाठी मी अगोदर खालच्या कपड्याची एक मोठी मिरी पाडलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी मिरी आपण कपड्यासोबत घेत आहे. ओके, बघा आता बिना अस्तराची मिरी, वरतून अस्तराची मिरी अशी 1 बाय 1 एकानंतर एक अशी मिरी मी घेतलेली आहे. जसा ॲडजस्ट होईल कपडा त्याच्यानुसार आपल्याला काम करायचं असतं. आता कपडा कधी कमी असतो तर कधी जास्ती असतो, तर आपण ते रडगाणं बोलत नाही बसायचं आणि आपलं जे काम आहे ते आपण चाशी ठेवायचं असतं. ओके, की एक वस्तू आहे दुसरी नाही तर मग आपण कामं राहू द्यायचे असं तर नाही, तर आपण कामं कंटिन्यू चालू ठेवायचे, काहीही प्रॉब्लेम येऊ. आणि बघा कमरेचा भाग आणि तो भाग पूर्ण मॅच झालेला आहे आणि ज्या ठिकाणी झालेला नाही तिथं एक छोटीशी अशी रिफल टाकून घ्यायची. एक मिरी बारीकशी जी मिरी आहे ती अटॅच करून घ्यायची. ओके, आणि डबल शिलाई तुम्ही बघू शकता मी डबल शिलाईशिवाय कोणतंच काम कंप्लीट करत नाही. ओके, आणि एक बाजू आहे तिला फोल्ड केली अस्तराची आणि ती अस्तर आणि वरचा कपडा आपण दोघी पण जॉईन करून घेतलेला आहे. आता याला अस्तरला म्हणजे या कपड्याला जर अस्तर नाही लावलं असतं तरीसुद्धा चाललं असतं, पण मी त्याला अस्तर लावलं जेणेकरून कपड्याची लाईफ येते आणि गॅरंटी असते कपड्याची की काहीच होणार नाही. घातल्यानंतर असं अनकम्फर्टेबल वाटायला नको की पायामधून आपला अंग दिसतं आहे काय काही, असं काहीच नाही. ओके, त्याच्यामुळे मी अस्तर फिट करून घेते आणि मला असं विचित्र कसंमसं आवडत नाही, तर मी अस्तर लावल्याशिवाय मी कोणताच हे करत नाही. ओके, तर मला व्यवस्थितच आवडतं आणि आयते कपडे तर शक्यतो मला आवडत नाही एवढं, मी स्वतःचं शिवून घेते. तर जाऊ द्या आता माझं सोडा, पण मी फिटिंग करून घेतलेली आहे. जो कपडा आहे आपला त्याची फिटिंग आता 2 वेळा मोबाईल चार्जिंगला लावूनसुद्धा मोबाईल इतका तपत होता, असं वाटत होतं का आत्ताच ब्लास्ट होतो. बट जे झालं ते झालं. आता पूर्ण 3 वेळा मोबाईल ठेवला आणि 3 वेळा हे केलं, पण तेवढ्यामध्ये माझा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट झाला आणि कंप्लीट झाल्यानंतर मला जी फिटिंग द्यायची होती त्या मापाची मी फिटिंग देऊन घेतलेली आहे. आणि ज्यांना माझा हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर आजपासून आपले व्हिडिओ येतील नाही येतील याची गॅरंटी मी देत नाही, पण आता थोडे व्हिडिओ टाकायचे चालू करायचेच आहे, कारण आता भरपूर सीझन झालं. सीझनमध्ये बिलकुल टाईम मिळाला नाही की मी व्हिडिओ टाकू, पण मी शॉर्ट्स जे आता रोजचे जे कामं झाले त्याचे मी शॉर्ट्स टाकलेले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट्समध्ये पूर्ण टाकलेलं आहे. पण आता आपले लाईव्ह पण येत जातील आणि आपले जे व्हिडिओ आहे व्हिडिओ सेक्शनमध्ये ते व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे. ओके, आणि भरपूर सीझनचं खूप झाले कामं आणि आता आपल्याला यूट्यूबकडे लक्ष द्यायचं आहे बरं का. तर आता कंटिन्यू कामं करायची आहे, कोणाचं काही पण हो, पण आपलं काम थांबायला नको. ओके, तर माझं जे अस्तराचं जे काम होतं ते बाकी राहिलेलं होतं, तर अस्तराचं काम पण मी करून घेतलेलं आहे. आणि बघा तुम्ही अस्तराच्या म्हणजे वरच्या कपड्याच्या खाली जे अस्तर लावलेलं आहे त्यालासुद्धा मी पट्टी फोल्ड करून अस्तर कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि हे कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता दुसरी बाजूसुद्धा कंप्लीट केली आणि त्याचं जे फायनल लुक आहे ते तुम्ही बघू शकता. ओके,
तर बाहेर असं लटकवूनच मी व्हिडिओ करून घेतला आहे. घरामध्ये इतकी गरमी होत होती ना, की विचारूच नका. तर म्हटलं चला बाहेरच करून घेते आणि बाहेरसुद्धा ऊन इतकं चटका मारत होतं. खूप बाहेर उन्हाचं इतकी झाप लागत होती. तरी पण म्हटलं चला व्हिडिओ तर बनवून घेऊ. तुम्ही बघू शकता की बाही कशी लावलेली आहे आणि कशी तयार झालेली आहे. फुगाबाही तयार झालेली आहे आणि कमरेवरती तुम्ही बघू शकता की कमरेवरती मी जे बेल्ट फिक्स केलेले आहे ते खूप खाली आलेले आहे. मी त्यांना थोडेसे वरते करेल, नाहीतर मग हा जो ड्रेस आहे हा माझ्या बहिणीला देऊन देईल. कारण की माझे जे लांबे ड्रेस असतात ना, ते लांबे ड्रेस माझे शक्यतो मी माझ्या बहिणीला देते. आणि थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण.